गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती क्रमाबद्दल चर्चा केलेली आहे. तसेच अंकगणिती क्रमातलं पहिलं पद ए आणि सामान्य फरक डी कसं शोधायचं याचाही विचार केलेला आहे. त्याचबरोबर एनवे पद याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आज आपण अंकगणिती क्रमातील क्रमाशी संबंधित काही उदाहरणांचा विचार करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ क्रमांक 2. पहिलं आमचं उदाहरण आहे, खालील क्रमातील काही क्रम दिलेले आहेत. खालील क्रमातील पहिले पद ए व सामान्य फरक डी शोधा. म्हणजे जे क्रम दिलेले आहेत त्या क्रमाचं पहिलं पद आणि सामान्य फरक डी आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ठीक आहे. तर सोल्युशन आपल्याला माहिती आहे, ए म्हणजे जो क्रम आहे त्या क्रमातलं पहिलं पद आणि डी म्हणजे दोन सलग क्रमातील फरक. डी कसं काढायचं आपण काल सूत्र बघितले. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण घेऊ पहिला क्रम 8, 13, 18, 23 आणि 16. ह्याच्यामध्ये 8 हे आमचं पहिलं पद आहे, 13 दुसरं पद आहे, 18 तिसरं पद आहे, 23 हे चौथं पद आहे. ओके. तर ए आपल्याला डायरेक्ट सापडतंय. ए म्हणजे पहिलं पद आणि ते आहे 8. आता मला दुसरं शोधायचं आहे डी सामान्य फरक. तर डी शोधण्याचं सूत्र काय, a2 वजा a1, a2 वजा a1. बरोबर. त्याच्यामध्ये किमती करा. हे a1 हे a2 आपल्याला माहिती आहे. पहिलं पद म्हणजे a1, दुसरं पद म्हणजे a2, तिसरं पद म्हणजे a3, चौथं पद म्हणजे a4 आणि कंटिन्यू. तर सूत्र आहे डीचं a2 वजा a1. a2 किती आहे 13 वजा a1 किती आहे 8. तर 13 मधून 8 गेले 5. 13 मधून 8 गेले 5. डी परंतु एकावरून आपल्याला डी सांगता येत नाही. अजून एकदा आपल्याला डी काढायला पाहिजे. परत एकदा आपण काढू. डी बरोबर पुढचं पद घेऊ a3 वजा a2, a3 वजा a2 बरोबर a3 किती आहे 18 वजा a2 किती आहे 13. तर 18 मधून 13 गेले परत 5 उरले. सामान्य फरक कधीही सारखाच असायला पाहिजे, समानच असायला पाहिजे. तो बदलला तर तो अंकगणिती क्रम होत नाही. म्हणून या उदाहरणामध्ये आमचं पहिलं पद ए आहे 8 आणि सामान्य फरक डी आहे 5. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण बघू. सोल्युशन सेम. दुसरं उदाहरण आहे 4, 1 वजा 2 वजा 5 आणि कंटिन्यू. त्यामुळं त्यातलं पहिलं पद ए म्हणजे 4, जे सुरुवातीचं पद ह्यालाच आपण a1 म्हणतो. हे दुसरं पद a2, हे a3, हे a4 आणि so डी काढण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. तर डी बरोबर सेम सूत्र इथं लावलेलं a2 वजा a1, a2 वजा a1 बरोबर a2 किती आहे 1 वजा a1 किती आहे 4. तर 1 मधून 4 आपल्याला वजा करायचं आहे. तर 4 ही संख्या मोठी आहे त्यामुळे 1 मधून 4 जाणार नाही. तर 4 मधून 1 गेलं तर 3 उरलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 3. परत एकदा आपण डी काढू. डी बरोबर सेम a2 आता a3 घेऊ आपण. a3 वजा a2 बरोबर a3 किती आहे वजा 2 वजा a2 किती आहे 1 बरोबर वजा 2 वजा 1. वजा 2 वजा 1 किती वजा 3. बघा सामान्य फरक काय असतं, समानच यायला पाहिजे. परत एकदा आपण काढूया. अजून एकदा कन्फर्म करू. डी बरोबर सेम a4 वजा a3. a4 किती आहे वजा 5 वजा a3 किती आहे वजा 2. तर याला मी कंसात लिहितो वजा 2. तर हेच काय झालं बरोबर हे वजा 5 वजा गुणले वजा अधिक 2 वजा 5 अधिक 2 बरोबर वजा 5 किंवा 5 मधून 2 गेलं 3 उरलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3. तर डी आमचा समान आहे. म्हणून या उदाहरणामध्ये ए बरोबर 4 आणि सामान्य फरक डी किती आहे वजा 3. हे झालं दुसरं उदाहरण.
अजून एक उदाहरण पाहू. 101, 107, 113 आणि 16. सेम सोल्युशन. हे आहे पहिलं पद A1, हे आहे दुसरं पद A2, हे आहे तिसरं पद A3 आणि कंटिन्यू. बरोबर. तर पहिलं पद म्हणजेच A1 किंवा A बरोबर किती आहे 101. सामान्य फरक D बरोबर A2 वजा A1. A2 किती आहे 107 वजा 101. 107 मधून 101 गेले 6 उरले 6. तर D आहे 6. सेम अनेकदा काढू. D बरोबर A3 वजा A2 बरोबर. A3 किती आहे 113 वजा A2 किती आहे 107. परत 13 मधून 7 गेले 6 उरले 6. परत आमचं D काय आलेलं आहे समान आलेलं आहे. म्हणजे दिलेल्या उदाहरणामध्ये पहिलं पद आहे 101 आणि सामान्य फरक D आहे 6. तर अशा प्रकारे कोणत्याही क्रमामधलं पहिलं पद आणि सामान्य फरक आपल्याला शोधत आहे. आता आपण उदाहरण दुसऱ्याचा विचार करूया. खालीलपैकी कोणते क्रम अंकगणिती क्रम आहे. काय आपण बघितलंय क्रम 3 प्रकारचे आहेत. त्यातला आपण फक्त अंकगणिती क्रमाच्या विषयी चर्चा करत आहोत. तर या दिलेल्या उदाहरणामध्ये कोणता क्रम अंकगणिती क्रम आहे हे आपल्याला तपासायचं. हे तपासायचं कसं तर सोपं आहे. इथं वरती जसं आपण D शोधलंय त्याच्यावरूनच आपल्याला शोधता येते. अंकगणिती क्रमामध्ये एक ठराविक संख्या आपण मिसळत असतो. म्हणजे ती ठराविक संख्या शोधली म्हणजे सामान्य फरक D शोधणे. जर D आमचं समान असेल तर तो अंकगणिती क्रम आहे आणि D जर बदललं तर तो अंकगणिती क्रम नाही. उदाहरणामध्ये विचार करू. ओके. तर पहिला क्रम आहे 4, 10, 16, 22 आणि 16. आपल्याला D शोधायचा आहे. ओके. तर सोल्युशन D शोधण्याचं सूत्र काय A2 वजा A1. हे आमचं A1 पहिलं पद, हे दुसरं पद A2, हे तिसरं पद A3, हे चौथं पद A4. फरक शोधा. A2 किती आहे 10 वजा A1 किती आहे 4. तर 10 तून 4 गेले 6 होते. फरक आपण अनेकदा शोधू. D बरोबर नेक्स्ट A3 वजा A2 बरोबर A3 किती आहे 16 वजा A2 किती आहे 10. 16 मधून 10 गेले 6 राहिले. परत एकदा कन्फर्म करू. D बरोबर A4 वजा A3. A4 किती आहे 22 वजा A3 किती आहे 16. तर 22 मधून 16 गेले 6. म्हणजे सामान्य फरक काय आहे समान आहे. म्हणजे हा जो दिलेला क्रम आहे हा क्रम काय आहे AP आहे. हा जो दिलेला क्रम आहे हा काय आहे अंकगणिती क्रम आहे. यस. सेम दुसरं उदाहरण आपल्याकडे आहे. इथे आपल्याला D शोधायचा आहे. सोल्युशन. तर D शोधू. D बरोबर A2 वजा A1. हे आमचं पहिलं पद A1, हे दुसरं पद A2, हे तिसरं पद A3, हे चौथं पद A4. तर A2 वजा A1. A2 किती आहे 9 वजा A1 आहे 6. 9 मधून 6 गेले किती उरले 3. परत एकदा शोधू. T बरोबर A3 वजा A2. A3 किती आहे 13 वजा A2 किती आहे 9. 13 तून 9 गेले किती उरले 4. तर या उदाहरणामध्ये पहिल्यांदा फरक आलेला आहे 3, दुसऱ्यांदा फरक आलेला आहे 4. म्हणजे फरक काय होत आहे बदलत आहे. जर फरक बदलला असेल तर हा क्रम अंकगणिती क्रम होत नाही. म्हणून खाली शोधण्याची आवश्यकता नाही. हा क्रम AP नाही असं आपण काय करतो सांगतो. तर आपल्याकडे अजून एक उदाहरण आहे ते देखील आपण तपासून बघू. इथं सगळं 5 5 5 सगळ्या संख्या समानच आहे. तर सेम काय होते आपण बघू खाली. सोल्युशन. तर D काढण्याचं सूत्र आहे A2 वजा A1. A2 किती आहे 5 वजा A1 किती आहे 5. तर
5 मधून 5 गेला 0 उरलं. ठीक आहे, सामान्य फरक आहे 0. अजून एकदा काढू. डी बरोबर A3 वजा A2. A3 किती आहे परत 5, A2 किती आहे परत 5, 5 वजा 5 0. म्हणजे इथं देखील फरक काय होत आहे समान राहत आहे. तो 0 असे ना परंतु फरक समान आहे म्हणून हा क्रम अंकगणित क्रम म्हणजेच AP आहे. बरोबर. इथं बघा ह्या क्रमातली सगळी पदं एकसारखी आहेत त्यामुळे या क्रमाला आपण स्थिर क्रम असे म्हणतो. हा क्रम कुठला आहे स्थिर क्रम. हे इम्पॉर्टंट. ज्या क्रमातली सर्व पद समान असतात किंवा ज्या क्रमामध्ये फरक D काय असतो 0 असतो त्या क्रमाला काय म्हणायचं स्थिर क्रम म्हणायचं. तर आपल्याकडे अजून एक उदाहरण आहे, तिसरं उदाहरण, ज्याच्यामध्ये A आणि D दिले असता क्रम तयार करणे म्हणजे अंकगणित क्रम आपल्याला काय करायचा आहे तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 उदाहरण आपण पाहू. सोल्युशन. क्रम तयार करायचा आहे. ह्याच्यामध्ये पहिलं पद A आणि सामान्य फरक D दिलेला आहे. ओके. क्रमातली पद कशी असतात तर पहिलं पद A1 म्हणजेच A, दुसरं पद A2, A2 म्हणजे काय A अधिक T, तिसरं पद A3 म्हणजे काय A अधिक 2D. बरोबर. काल आपण बघितलंय. फक्त त्याच्यामध्ये आपण किमती म्हटलं की आपल्याला क्रम सापडतो. बरोबर. A1 म्हणजे A किती आहे 2 म्हणजे त्या क्रमातलं पहिलं पद आहे 2. A2 म्हणजे काय A अधिक D. बरोबर. A म्हणजे काय 2 अधिक D म्हणजे काय 4. तर 2 अधिक 4 किती 6. तर या क्रमातलं दुसरं पद आहे 6. तेच A3 अजून एक पद आपण शोधू. A3 बरोबर A अधिक 2D. किमती घाला. A म्हणजे किती 2 अधिक 2D. 2D म्हणजे 2 गुणिले D. D किती आहे 4. तर पहिल्यांदा बोर्डमासनुसार आपल्याला गुणाकार करायला पाहिजे. त्यासाठी हे 2 आहेतच राहिलं अधिक 2 चौक 8. तर 2 अधिक 8 किती 10. म्हणजे हा तिसरं पद आहे 10. म्हणून हा जो क्रम आहे हा क्रम आहे याच्यातलं पहिलं पद आहे 2, दुसरं पद आहे 6, तिसरं पद आहे 10 आणि सो ऑन आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते. तर अजून एक उदाहरण दिलेलं आहे. A बरोबर 8 आणि सामान्य फरक D बरोबर 2. याचाही आपल्याला क्रम तयार करायचा आहे. सेम इथं कसं केलंय तसंच या ठिकाणी करणे. सोल्युशन. तर A1 म्हणजे काय A2 म्हणजे काय A अधिक D. A3 म्हणजे काय A अधिक 2D. कमीत कमी 3 पद आपण शोधतो. तर किमती घालायच्यामध्ये बरोबर A1 म्हणजेच A आणि ते आहे 8. तर पहिलं पद आहे 8. नेक्स्ट A2 म्हणजे काय A अधिक D. A किती आहे 8 अधिक D किती आहे -2 कंसामध्ये -2. म्हणजेच हे काय झालं 8 आहे तसं लिहू अधिक गुणले -2. बरोबर. 8 मधून 2 गेले 6. म्हणजे या क्रमाचं दुसरं पद आहे 6. A3 पण शोधू आपण. A3 बरोबर A अधिक 2D. A किती आहे 8 अधिक 2 वेळा D. D किती आमचं -2 वजा असल्यामुळं कंसातले बरोबर. हे 8 आहे ते सर्व दे अधिक गुणले वजा 2 गुणले 2 4. तर 8 वजा 4 किती 4. तर तिसरं पद आहे 4. म्हणून आमचा क्रम आहे AP. पहिलं पद 8, दुसरं पद 6, तिसरं पद 4 आणि 16. अशा प्रकारे आपल्याला जायला पाहिजे. तर अजून काही उदाहरणांचा विचार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. धन्यवाद.